आज आपण मराठीत बोलणार आहोत. मराठी भाषेविषयी खूप काही गदारोळ मुंबईत होत आहे. कोण काय बोलतो, कोण काय नाही हे सांगणं अवघड आहे. मराठी ह्याच्यासाठी मी आज बोलत आहे. माझं शिक्षण हे मराठीत झालेलं आहे, परंतु त्यावेळेला मराठी शाळा भरपूर होते. ज्या शाळेत मी मराठी शिकलो ती शाळा आता बंद झालेली आहे. पुणे महानगरपालिकेने ती शाळा बंद केली. मराठी जर शाळा बंद होत असेल तर मराठी येणार कुठून? आपण म्हणता की मराठी हे सर्वांना आली पाहिजे. जे महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आली पाहिजे. खरं महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे. मग तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, त्याला मराठी भाषा आलीच पाहिजे. परंतु मराठी शाळा बंद होत चालले, त्याचा काय? आज काही लोकांनी हा विषय धरलेला आहे की मराठी बोला, मराठी बोललं पाहिजे, परंतु मराठीचं शिक्षणात आग्रह केलं पाहिजे. तो इंग्लिश मिडियम असो, उर्दू मिडियम असो, कुठलीही भाषा शाळा असो, तुम्ही हे म्हटलं पाहिजे की त्या ठिकाणी तुम्ही मराठी हा एक विषय ठेवलाच पाहिजे. महाराष्ट्रात जर तुमची कुठलीही शाळा असेल तरच काही लोकांना मराठी येऊ शकते. आणि हेही मी पाहतो, जे काही परप्रांतीय आहे त्यांना मराठी येत नाही. परंतु मी जे पाहतो पुण्यात, माझे मित्र अनिल रांका हे शुद्ध मराठीत बोलतात. कारण त्याचे जे गिरायक आहे हे सगळं महाराष्ट्रीयन आहे, प्रत्येक जाती धर्माचे, पण जास्त करून महाराष्ट्रात हे मराठी भाषिक आहे. त्यामुळं तो सुंदर मराठी बोलतो. महाराष्ट्रीयन लोकांना असं वाटतं तो आपला माणूस आहे. भाषामुळे एक नातं निर्माण होतो. एक डॉक्टर आहे गुजराती, तो शुद्ध मराठीत बोलतो. मी जरी मुसलमान असलो तरी माझ्याशी देखील तो मराठीतच बोलतो. छान वाटतो ऐकायला, बोलायला. मी मुंबईत होतो त्यावेळेला मराठी बोलत होतो, तर मुंबईची मराठी वेगळी. मी कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरची मराठी वेगळी, सोलापूरची मराठी वेगळी आणि पुण्याची मराठी ही वेगळी. महाराष्ट्रात मराठी बोलणारी वेगवेगळ्या शहरामधले त्यांची प्रत्येकाची भाषा ही मराठी आहे, पण त्या मराठीमध्ये बी बोलणं वेगळं वेगळं आहे. काही जे व्यवसाय करतात गुजराती, काही परप्रांती महाराष्ट्रात व्यवसाय करतात. काहींनी हेच ठरवलं की आपण आपलीच भाषा वापरायची. मग त्या भाषामुळं एक अडचण निर्माण होत असते. कारण काही महाराष्ट्रीयांना हिंदी येत नाही आणि तुम्ही त्यांच्याशी हिंदी बोलता, त्यावेळेला त्यांना प्रॉब्लेम येतो आणि मराठी भाषिकांचा अपमान देखील होतो. हे मला चांगलं माहीत आहे. कारण मराठी भाषा बोलणाऱ्याला घाटी म्हणतात. काही परप्रांतीय यांना घाटी म्हणतात की ही घाटी आहे, ही भाषा बरोबर नाही. पण ही भाषेचं जर ज्ञान आलं तर ही सगळ्यात सुंदर भाषा आहे मराठी भाषा. आम्ही मराठीत शिकलो म्हणून आम्हाला संतांची सगळं माहिती आहे. मी ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानदेव महाराज ह्या सर्वांवरती मी बोललो. हे वाङ्मय मराठीत होतं म्हणून मी बोललो. मी मराठी शाळा शिकलं, मला चांगलं मराठीत वाचायला लिहायला येतं म्हणून मला हे सगळं कळालं. भरपूर लोक प्रवचन देतात, मी देखील प्रवचन देतो हिंदीमध्ये. मी संपूर्ण देशासाठी बोलत असतो म्हणून मी हिंदीत बोलतो, पण माझी भाषा ही मराठी आहे. परंतु
हिंदी भाषा देखील आली पाहिजे. आम्ही काही मित्र दिल्लीला गेलो आणि दिल्लीला आम्ही फिरत असताना आमच्यातला एक मित्र तो हरवला. ते हिंदीमध्ये विचारतात, बा तुला कुठं जायचं काय आहे, ते हिंदीमध्ये विचारतात. आणि ह्याला हिंदी येत नाही. हिंदी येत नसल्यामुळं त्याला हिंदी कळते पण बोलता येईना. इतका मोठा त्याला प्रॉब्लेम झाला की तो म्हटलं की खूप अवघड आहे. म्हटलं मी हिंदी शिकायला हवं होतं. हिंदी माणूस शिकला, तो जर परप्रांतात गेला दिल्ली वगैरे साईडला, त्या ठिकाणी हिंदी चालते. तर नाहीतर असं होतं की ते म्हणतात हे घाटी आदमी आहे. त्यांचं बोलणं डायरेक्ट ते म्हणतात घाटी आहे, ह्याला हिंदी येत नाही. कारण हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्या भाषेचा ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणून हिंदी आलीच पाहिजे. माझी आई ही कर्नाटकली, त्याला कन्नड भाषा येते, त्याला मराठी येत होती, हिंदी येत होती, माझी मातृभाषा ती येत होती आणि कन्नडी येत होती. पण माझे जेव्हा कर्नाटकातून कोण नातेवाईक यायचे तेव्हा ते लोक कन्नडमध्ये बोलायचे. तर आम्हाला वाटायचं की बाई कन्नड भाषा ही जी आहे, कन्नडमध्ये तुम्ही बोलता, आमच्यापासून काय लपवण्यासाठी तर तुम्ही बोलत नसेल. ते म्हणले नाही, तुमच्यापासून आम्हाला काय लपवायचं नाही, पण ही भाषा आम्ही का बोलतो की ह्या भाषा आम्ही लहानपणापासून ते बोलत आलो आणि आम्हाला असं कोणतरी कन्नड बोलणारा मिळालं की आम्हाला बोलायची इच्छा होते. खूप दिवसानंतर आम्ही बोलत असतो, म्हणून आम्हाला ते बोलण्याचा एक आनंद मिळतो. म्हणजे भाषामध्ये आनंद मिळतो. मी मद्रासला गेलो, चेन्नईला. त्या ठिकाणी काही मुसलमान आम्हाला भेटले, पण त्यांना हिंदी बोलता येत नव्हती. ते तमिळमध्ये बोलत होते. त्यांची भाषा तमिळ आहे, मुसलमान. पण महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं आहे काही मुसलमान आहेत, त्यांना हिंदी येते आणि मराठी येते. चेन्नईमध्ये फक्त मुसलमान जरी तो असला त्याला हिंदी येत नाही, तो तामिळमध्येच बोलतो. आम्हाला नवल वाटलं की यार ह्यांना हिंदी का येत नाही. त्यांना जर हिंदी आली असती तर आमच्याशी ते व्यवस्थित बोलू शकले असते. कारण हिंदी हे शिकणं गरजेचं आहे. खूप लोकांना मराठी येत नाही. काही ठिकाणी मी हे पाहिलं, मराठाच्या घरात मुलं जन्माला आले, आईबाप मराठी बोलतात, मुलं मराठी बोलत नाही, मुलं हिंदीमध्ये बोलतात. कारण मुलांना असं वाटतं ही भाषा म्हणजे काहीतरी भाषा आहे, पण त्या भाषाचं त्यांना ज्ञान नाही आहे की मराठी भाषा ही सर्वात सोपी आणि सर्वात गोड भाषा आहे. ह्या भाषेमध्ये गोडवा आहे, हे त्या मुलाला आईबाप सांगत नाही. मी पाहिलं हल्ली एक फॅशन झालेलं आहे की लोक मराठीत महाराष्ट्रीयन असून मराठी बोलत नाही, ते हिंदी बोलतात. असे बी काही लोक आहे. मला मराठी येते म्हणून मला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले माझे संबंध आले की त्यांना माहिती, त्यांना तर वाटत बी नव्हतं की मी मुसलमान आहे. कारण मी जेव्हा बोलायचो त्यांच्याशी त्यांना आनंद वाटायचा की इतकं सुंदर बोलतो, इतकं छान बोलतो मराठी बोलत असल्यामुळं मला एक चांगला मान सन्मान मिळाला. तर इतर जे परप्रांतीय आहे त्यांनी ती भाषा शिकली पाहिजे. मराठी भाषा महाराष्ट्रात आली पाहिजे. कारण तुम्ही व्यवसाय करतात, या ठिकाणच्या लोकांना हिंदी येत नाही, तो एक प्रॉब्लेमच आहे. आणि तुम्ही आग्रह करतात की नाही आम्ही हिंदी बोलणार, मराठी बोलणार नाही. आणि त्याच्या मागचं हे कारण दिसून येतो, मराठी भाषेला तुम्ही तुच्छ समजत असाल तर ही तुमची चुकीची. मराठी भाषा ही खूप सुंदर भाषा आहे. मराठी भाषा आता कमी कमी होत चाललेली आहे. काही लोकांनी ह्याच्यावरती जे विषय धरलेला आहे की मराठी आली पाहिजे, कारण मराठी भाषा देखील ही कमी होत चालली. कारण आम्ही शिकलो मराठी भाषेमध्ये म्हणून आम्हाला मराठी येतं,
ज्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जे आई बापू आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शाळेत टाकतात, त्या ठिकाणी तो इंग्लिश बोलतो आणि तुम्ही त्याशी थोडंफार मराठीमध्ये बोलता. पण काही कालांतरानं तो मुलगा मोठा होतो आणि आईलाच तो शिकवतो. तो म्हणतो हे भाषेत नको बोलू, कारण तो हिंदी शिकलेला असतो, तो इंग्लिश शिकलेला असतो. म्हणून तो काय म्हणतो, कारण त्याचे मित्र बी हिंदी भाषिक असतात, इंग्लिशमध्ये बोलणारे असतात, इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळं. आणि मग तो आईलाच शिकवतो हिंदी भाषा. तर मग तो हिंदी भाषा शिकतो, तो हिंदीमध्ये माझ्याशी बोल. आणि काही वेळा मी बघितलं आई वडील देखील त्या मुलाशी हिंदीमध्ये बोलतात, तो आहे तर मराठी. मग ही मराठी भाषा ही संपत चाललेली काही ठिकाणी. त्यांना मराठी भाषा म्हणजे घाटी भाषा समजलं जातं ते. म्हणून मराठी ही भाषेला जपलं पाहिजे, कारण ही भाषा कमी होत चालली. जिथं तिथं आम्ही मुंबईला गेलं तरी आमचे महाराष्ट्रीयन मित्र आहे, मराठी मित्र आहे, पण ते हिंदीमध्ये बोलतात. मराठी भाषेला महाराष्ट्रात सांभाळलं गेलं पाहिजे, ह्या भाषेचा सन्मान झाला पाहिजे. ही भाषा सर्वांना आली पाहिजे. या भाषेने तुम्ही बोलाच. म्हणून जर तुम्हाला मारहाण होत असेल, कोण लोक परप्रांतीयांना मारत असेल, तर हे चुकीचं आहे. जर मराठी माणूस ज्याला हिंदी येत नाही तो दिल्लीला गेला आणि तिथं लोकांनी त्याला जर बोलले की तुला हिंदी आलीच पाहिजे, नाही तर तुला मार भेटेल, हे कसं चालेल? हा एखादा माणूस जर तो चुकीचा वागत असेल, मराठी भाषेविषयी तो जर चुकीचं बोलत असेल, तर हे कोण सहन करून घेणार नाही महाराष्ट्रीयन माणूस. एवढंच खरं आहे. परंतु तुम्ही विचार करा, महाराष्ट्रातला मराठी माणूस जर इतर ठिकाणी गेला आणि त्याला हिंदी येत नसेल, तर तो किती अवघड होणार. खूप अवघड होतोय, हे आम्हाला अनुभव आहे. म्हणून हिंदी आली पाहिजे आणि हिंदीबरोबर मराठी बी आलीच पाहिजे.